नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3साठी अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आज आपल्याला निघाल्याचं पाहायला मिळतं आहे. एकंदरीत जर विचार केला तर आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक म्हणजे त्या ठिकाणी 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11वी-12वीच्या जागा देखील ही सर्व पदे पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे व त्या कार्यपद्धती ठरवण्याबाबतचा GR आज आपल्याला अतिशय आनंदाचा GR खऱ्या अर्थानं हा आहे. कारण की सर्वच्या सर्व आदिवासी विभागाची जी पदं आहेत ती पदं ही आपल्याला या ठिकाणी या पवित्र पोर्टलमार्फतच भरली जातील. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 7/2/2019 अन्वये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांमधून पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणक प्रणालीद्वारे निवड करण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आली असून सदर संगणकीय प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. आता एक लक्षात ठेवा की इथे बघा ही कशी भरती होणार आहे. थोडक्यात सांगतो, आपण पुन्हा एकदा संपूर्ण पत्र पाहूया. पण या ठिकाणी आपण जर विचार केला तर ही जी भरती आहे ही विदाऊट इंटरव्ह्यू होणारी भरती आहे. आपण जर पाहिलं तर गुणवत्तेच्या आधारावरती खऱ्या अर्थानं ही भरती होणार आहे. त्यामुळं ही आपल्यासाठी मुलाखतीशिवाय, इथे मुद्दा पहा तुम्ही 13 नंबरचा मुद्दा जर पाहिला तर हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया या प्रकारासाठी उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यास अथवा अपात्र ठरल्यास रिक्त राहिलेल्या पदासाठी पुन्हा निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. आयुक्त आदिवासी विकास यांना पवित्र पोर्टलवरील माहिती पडताळणी, सुधारणा व अंतिम करण्याचा अधिकार असेल. आपण सर्व सूचना पाहून घेऊया जेणेकरून हा GR खूप महत्त्वाचा आहे. समजून घ्या. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन कोणतं हवं आहे, कोणत्या अटी आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घ्या. कारण की GR तेवढाच महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी आता पाहून घेऊया. याच्यामध्ये आपण इथे पाहिलं की पहिला मुद्दा समजून घेतला. इथे पहा दुसरा मुद्दा, आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक पदावर निवड करताना सर्व पात्र उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होऊन शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 23/6/2017 व दिनांक 7/2/2019 अन्वये लागू करण्यात आलेल्या पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदी व शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयांच्या धर्तीवर शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे, सदर प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना, पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयांच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना, पारदर्शक कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. शिक्षक संवर्गातील पदभरती कार्यपद्धती शासकीय आश्रमशाळेवर आकृतिबंधानुसार शिक्षक संवर्गाच्या मंजूर पदापैकी रिक्त पदांची संख्या निश्चित करून संबंधित अपर आयुक्त यांच्या विभागातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करतील. सर्व शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीकरिता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील संबंधित उपआयुक्त, अपर आयुक्त कार्यालय हे
पवित्र या संगणकीय प्रणालीमध्ये भरतील। त्यानुसार अप्पर आयुक्त आदिवासी विकास हे विभागनिहाय जाहिरात परवानगीचा प्रस्ताव पदभरतीपूर्वी आयुक्त आदिवासी विकास यांना सादर करतील। आयुक्त आदिवासी विकास यांच्याकडून करावयाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल। बिंदू नामावली ही प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणे आवश्यक राहील। सर्व अप्पर आयुक्त आदिवासी विकास तसेच आयुक्त आदिवासी विकास यांना स्वतंत्र लॉग इन युजरनेम पासवर्ड उपलब्ध करून दिला जाईल। अप्पर आयुक्त कार्यालयीन सदस्य सचिव उपआयुक्त यांनी लॉग इनवर संबंधित माहिती भरावी। तदनंतर संबंधित अप्पर आयुक्त हे 7 कार्यालयीन दिवसात जाहिरातीतील माहिती बरोबर असल्याची खात्री करतील व माहिती बरोबर असल्यास त्या मान्य करतील। माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास कारणांसह अमान्य करतील। म्हणजे तुम्हाला जाहिरात पाहिजे आहे, अप्पर आयुक्त यांनी 7 कार्यालयीन दिवसांच्या विहित कार्यमर्यादेत कार्यवाही न केल्यास त्याबाबतची सद्यस्थिती आयुक्त आदिवासी विकास यांच्या लॉग इनवर दर्शवली जाईल। आयुक्त आदिवासी विकास यांच्या लॉग इनवर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने 3 कार्यालयीन दिवसात म्हणजे पहिले 7 आणि हे 3 10 दिवसांची प्रक्रिया 3 दिवसात आयुक्त आदिवासी विकास हे संबंधित अप्पर आयुक्त यांना कार्यवाही करण्याबाबत कळवतील। त्यानुसार संबंधित अप्पर आयुक्त यांनी विहित मुदतीत जाहिरात परवानगी प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास त्यांच्या गोपनीय अहवालात याबाबतची नोंद घेण्याबाबत आयुक्त आदिवासी विकास हे कार्यवाही करतील। म्हणजे त्यांना कडक सूचना देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। ही आनंदाची खऱ्या अर्थानं अभियोग्यताधारकांनो गोष्ट आहे। भरपूर अशा जागा या विभागाच्या आपल्याला पाहायला मिळतील। अप्पर आयुक्त यांनी मान्यता दिल्यानंतर रिक्त पदानुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित होईल व विभागाच्या लॉग इनवर दिसेल। तसेच सदर जाहिरात maha-teacher-recruitment.government.in व http://tribal-maharashtra-government.in या संकेतस्थळावर प्रदर्शित होईल। जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अप्पर आयुक्त सदर जाहिरात जास्त खपाच्या स्थानिक 2 वृत्तपत्रांमध्ये किमान 1 मराठी भाषेतील प्रसिद्ध करतील। तसेच विभागीय स्तरावर जास्तीत जास्त प्रसिद्धी देतील। इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुणांसह पवित्र प्रणालीवर निश्चित केलेल्या कालावधीच्या आत अर्ज करतील। उमेदवारांना संबंधित अप्पर आयुक्त विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळांच्या रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम जे प्रेफरन्सची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। खऱ्या अर्थानं ही खूप 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 ब्रेकिंग न्यूज म्हणावं लागेल। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेले गुण त्या चाचणीच्या आधारे पदभरतीचे जितके टप्पे राबवण्यात येतील त्या सर्व टप्प्यांसाठी वैध मानले जातील। ह्या सर्व जागा भरायच्या आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये काही जागा रिक्त राहिल्या तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये घ्यायचं या ठिकाणी निश्चित केलं आहे। शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील प्रत्येक रिक्त जागेसाठी मुलाखतीशिवाय एकास एक पहा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मगाशी तुम्हाला सांगितला, एकास एक या प्रमाणात उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलमार्फत नियुक्ती प्राधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येईल व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची एकदाच निवड होईल। या चाचणीच्या आधारे होणाऱ्या पदभरतीच्या पुढील टप्प्यात उमेदवाराचा विचार करता येणार नाही। उमेदवारास अन्य पदावर नियुक्ती पाहिजे असल्यास त्याला पुढील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रविष्ट होऊन निवड प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल। म्हणजे निवड जर केली आदिवासी विभागाच्या पदावरती म्हणजे फक्त ही याच्यासाठी सूचना नाही आहे, ही सूचना सर्वांसाठी महत्त्वाची आहे, सर्व जागांसाठी असणार आहे। जर नियुक्ती केली नाही तर डायरेक्ट पुढची परीक्षा द्यायची, लक्षात ठेवा। यासाठीच मागाशीच मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे। चुकीची माहिती पाहून तुम्ही प्रेफरन्स देऊ नका, नाहीतर तुमचं नुकसान होईल, भरतीच्या बाहेर जावं लागेल। मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारात उमेदवारांना जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। यामध्ये शालेय शिक्षण विभागाबरोबरच अन्य विभागांच्या पदांचा देखील समावेश असेल। उमेदवारास यापैकी त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त आपल्याला ऑलरेडी माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यूला 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। संबंधित अप्पर आयुक्त निवडणूक सूचीतील उमेदवारांच्या सर्व मूळ कागदपत्रांतील पडताळणी करतील। शालांत उच्च माध्यमिक अभ्यासक्रमातील गुणपत्रिका व प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी, पदविका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, त्यामध्ये SC ST आणि ओपनसाठी खरं तर नसतं। शिक्षक पात्रता परीक्षा 1ली ते 8वी करिता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण, महिला, दिव्यांग खेळाडू इत्यादी
त्या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या इतर सर्व कागदपत्रांची तपासणी करतील व पात्र उमेदवारांना आदेश देतील. पदभरतीसाठी कागदपत्रांची पडताळणी खालील समिती करेल. संबंधित अपर आयुक्त आदिवासी विकास अध्यक्ष असतील, सहाय्यक आयुक्त अपर आयुक्त कार्यालय सदस्य असतील, सहाय्यक आयुक्त शिक्षण अपर आयुक्त कार्यालय सदस्य असतील, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सदस्य असतील, उपआयुक्त अपर आयुक्त कार्यालय सदस्य सचिव असतील. नियुक्तीकरता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्याच्या सेवा त्वरित समाप्त करण्यात येतील. मगाशी सूचना मी तुम्हाला दिली व्हिडिओच्या माध्यमातून. नियुक्ती करावयाचे उमेदवार आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याने छाननी अंती आढळल्यास नियुक्ती अपराधिकारी अशी नोंद ऑनलाईन पद्धतीने करेल. त्यानुसार उमेदवारास प्रणालीद्वारे माहिती प्राप्त होईल. या संदर्भात उमेदवाराचा आक्षेप असल्यास तो 7 दिवसांच्या आत पवित्र प्रणालीवर असा आक्षेप नोंदवू शकेल. सदर आक्षेप संबंधित अपर आयुक्त यांना प्रणालीवर दिसेल. संबंधित अपर आयुक्त 7 दिवसांच्या आत त्यावर निर्णय घेतील. छाननी अंती मूळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना अपर आयुक्त 7 दिवसांच्या कालावधीत ईमेलद्वारे तसेच नोंदणीकृत डाक म्हटलं आहे खरं तर, पण तिथे आपल्याला मोबाईलने सुद्धा मिळू शकतं किंवा डाकेने म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट पोस्टाने देखील पत्र येतील. नियुक्तीपत्र पाठवतील. उमेदवारांनी नियुक्तीपत्रात 7 दिवसांच्या आत स्वीकृती कळविणे बंधनकारक राहील. अशी स्वीकृती दिल्यानंतर अपर आयुक्त यांनी संबंधितांना नियुक्ती आदेश देतील. संबंधित प्रकल्प अधिकारी त्या उमेदवारास रुजू करून घेतील व तसा रुजू अहवाल अपर आयुक्त यांना सादर करतील. उमेदवारास नियुक्ती आदेश दिल्यानंतर पवित्र पोर्टलवरील पुढील बाबींची आवश्यक ऑनलाईन प्रक्रिया ही अपर आयुक्त यांनी पूर्ण करणे बंधनकारक राहील, जेणेकरून पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याचे विभागाच्या निदर्शनास येईल. आणि इथे त्यांनी स्पष्ट दिले पहा 13 नंबरचा मुद्दा. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील मुद्दा क्रमांक 5.8 नुसार मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया या प्रकारासाठी उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यास अथवा अपात्र ठरल्यास रिक्त राहिलेल्या पदासाठी पुन्हा निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. आयुक्त आदिवासी विकास यांना पवित्र पोर्टलवरील माहिती पडताळणी सुधारणा व अंतिम करण्याचा अधिकार असणार आहे. उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, वय, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्र याबाबत अपात्र झाल्यास संबंधित उमेदवाराची या परीक्षेसाठीची अर्हता संपुष्टात येईल. मात्र आवश्यक अर्हतेच्या पूर्ततेअंती याच किंवा सुधारित गुणांच्या आधारावर अर्ज करण्यास उमेदवार पात्र असतील. पहा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीचा कालावधी आपण जर पाहिला तर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शासकीय आश्रमशाळेतील ज्या पदास शिक्षण सेवक कालावधी लागू आहे त्या पदाचा परीक्षाधीन कालावधी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याच्या दिनांक 13/10/2000 व दिनांक 27/2/2003 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्वसाधारणपणे 3 वर्षांचा ऑलरेडी आता सध्या आहे तेवढाच या ठिकाणी कालावधी दिला आहे. नियुक्तीचे माध्यम कोणते आहे पहा. शिक्षण संवर्गातील पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवाराचे त्या माध्यमासाठी अर्ज केलेला असेल त्या माध्यमाच्या पदावर नियुक्ती करण्यात येईल. आता वयोमर्यादा सगळ्यात महत्त्वाची आहे. शिक्षण संवर्गातील पदासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता 38 वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 43 वर्ष राहील. समांतर आरक्षण व दिव्यांग उमेदवारांना शासनाने विहित केलेली वयोमर्यादा लागू राहील. वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी विहित करील अशी वयोमर्यादा लागू होईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते. त्यानुसार एका चाचणीच्या आधारे एकापेक्षा अधिक टप्प्यात पदभरती केली जाते. यास्तव उमेदवाराच्या वयाची परिगणना शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास केली जाते. म्हणजे 14 मे ही शेवटची तारीख होती त्यावेळेसला. ही वयोमर्यादा संबंधित चाचणीच्या आधारे राबविल्या जाणाऱ्या पदभरतीच्या सर्व टप्प्यांसाठी वैध आहे. अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीस पवित्र प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू राहणार नाही. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक RT 2010 दिनांक 13/2/2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षण पात्रता परीक्षा
अनिवार्य राहील. म्हणजे त्यांना सेमी इंग्रजीसाठी इंग्रजीचे शिक्षक त्या ठिकाणी लागू करण्यात येतील असं या ठिकाणी दिसते. इयत्ता 1 ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, 9वी ते 10वी या गटासाठी त्या माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळांमध्ये माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. इयत्ता 1 ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयासाठी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास पहा, इंग्रजी विषयासाठी म्हणजे 1 ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयासाठी व्यावसायिक म्हणजे तुमचं डी.एड इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे डी.एडवाल्यांसाठी सोन्याचे दिवस मानावे लागतील इथे. इंग्रजी डी.एड ज्यांचं आहे ते त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान ज्यांचं 12वी सायन्स झालं आहे त्याला प्राधान्य आहे, किंवा BA MA इंग्रजी त्यांना प्राधान्य आहे, BSc MSc आहे त्यांना प्राधान्य आहे, अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा असेल. शासकीय आश्रमशाळांवरील शिक्षक निवडीसाठी पवित्र प्रणाली अंतर्गत ही संगणकीय प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने आयुक्त आदिवासी विकास नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. त्या अनुषंगाने ते शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक पुणे यांच्याशी समन्वय साधून या संदर्भात सर्व कामकाज पाहतील. आयुक्त आदिवासी विकास यांनी राज्यातील सर्व संबंधित अप्पर आयुक्त यांना आवश्यकतेनुसार स्वतंत्र देण्याबाबत कार्यवाही करावी. 10 नंबरचा मुद्दा पहा, शासकीय आश्रमशाळातील शिक्षक निवडीसाठी पवित्र या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे तसेच सदर प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने वरील मार्गदर्शक सूचना पारदर्शक कार्यपद्धतीप्रमाणे संबंधित आयुक्त आदिवासी विकास व संबंधित अप्पर आयुक्त यांनी कार्यवाही करावी. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षण निवडीसाठी पवित्र या संगणकीय प्रणाली संदर्भात भविष्यात वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय, परिपत्रक, नियम, तरतुदी, सुधारणा शासकीय आश्रमशाळांवरील शिक्षक निवडीसाठी लागू राहतील. सदरहू शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक सुद्धा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आहे. असा हा अतिशय महत्त्वाचा GR खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टलच्या सर्व जे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी सोन्याचे दिवस आणणारा हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच खूप महत्त्वाचा निर्णय आहे. सर्वांनी हा निर्णय व्यवस्थित समजून घ्या. नक्कीच तुमच्यासाठी हे जे दिवस येणार आहे ते खूप चांगले येतील आणि तुमच्या सगळ्यांची भरती होवो यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.